मराठी बिंदी म्हणजे त्या एका टिंबामागचं गूढ. मराठी लिहिताना हा जो एक छोटासा टिंब असतो ना, म्हणजे आपला अनुस्वार, त्यावरून किती गोंधळ उडतो, नाही का? तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण हाच सगळा गोंधळ एकदाचा आणि कायमचा दूर करणार आहोत. अनेकदा लिहिताना असा प्रश्न पडतोच की नक्की बरोबर काय आहे. नाव लिहायचं की नाव, जेव्हा की जेव्हा. आणि हा प्रश्न फक्त आपल्यालाच पडतो असं नाहीये. अनेक लेखक आणि अगदी विद्यार्थ्यांनाही हा गोंधळ नेहमीच सतावतो. पण याचं एक निश्चित उत्तर आहे. चला तर मग या गोंधळावर मात करायला जे अधिकृत नियम आहेत ना, तेच पाहूया. तुम्हाला माहिती आहे का की आधुनिक मराठी लेखनासाठी एक प्रमाणपद्धत ठरवण्यात आली आहे आणि आज आपण तीच अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ही गोष्ट सुरू झाली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर. बघा, 1962 मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठी साहित्य महामंडळाने ठरवलेले 14 लेखन नियम स्वीकारले आणि मग पुढे 1972 मध्ये त्यात अजून 4 नियमांची भर पडली. हेच नियम आज आपल्या प्रमाणित लेखनाचा पाया आहेत. म्हणजे एकूण झाले 18 नियम. हो, फक्त 18. आता वाटेल की हे 18 नियम कोण लक्षात ठेवणार, पण थांबा, हे नियम पाठ करायची अजिबात गरज नाही. खरं तर हे सगळे नियम काही अगदी सोप्या तत्वांवर आधारलेले आहेत. आपण फक्त ती मुख्य तत्व समजून घेतली ना की अनुस्वाराचा गोंधळ कायमचा संपलाच म्हणून समजा. वाटतंय ना आता सोपं? चला तर मग पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तत्व बघूया, आणि ते आहे उच्चार. आपला उच्चारच आपल्याला योग्य मार्ग दाखवतो की अनुस्वार कुठे वापरायचा आणि कुठे नाही. नियम क्रमांक 1.1 एकदम सरळ आणि सोपा आहे. जर शब्दातील अनुनासिकाचा उच्चार स्पष्ट असेल, खणखणीत असेल, तर तिथे शीर्षबिंदू म्हणजेच आपला अनुस्वार हा द्यायचाच. उदाहरणार्थ, गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा हे शब्द म्हणून बघा. ह्यामध्ये न किंवा म सारखा नाकातून येणारा उच्चार एकदम स्पष्ट ऐकू येतो, बरोबर? त्यामुळे इथे अनुस्वार देणं आवश्यक आहे. पण मग अशा शब्दांचं काय करायचं जिथे अनुस्वाराचं उच्चार अगदी अस्पष्ट असतो किंवा कधीकधी तो आपण करतच नाही? इथे येतो नियम 1.5. हा नियम सांगतो की अशा शब्दांवरचा अनुस्वार सरळ काढून टाकायचा. म्हणजे हसणे नाही तर हसणे हे बरोबर आहे. धावणे नाही, धावणे बरोबर आहे. आणि हो, जेव्हा किंवा कोठे असं लिहिणं आता चुकीचं आहे. योग्य लेखन आहे जेव्हा आणि कोठे. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या तत्वाकडे, आणि ते म्हणजे व्याकरण. हो, काही वेळा शब्दाचा उच्चार नाही तर वाक्यातलं त्याचं काम ठरवतं की अनुस्वार द्यायचा की नाही. नियम 3.1 बघा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. समजा मूळ शब्द आहे घर, त्याचं अनेकवचन काय झालं? घरे. पण जेव्हा आपण त्याला एखादा प्रत्यय जोडतो, म्हणजे समजा ना, तेव्हा ते होतं घरांना आणि इथे येतो अनुस्वार. पाहिलंत? हाच नियम अनेकवचनी नामांना आणि सर्वनामांना पण लागू होतो. जसं की लोकांना, मुलांनी किंवा तुम्हास. इतकंच काय, तर घरांपुढे, लोकांसमोर असे शब्दयोगी अव्यय लावताना सुद्धा अनुस्वार येतोच येतो. आणि गंमत म्हणजे हाच नियम आदरार्थी अनेकवचनासाठीही वापरला जातो. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आदर देण्यासाठी अनेकवचनी रूप वापरतो, तेव्हा अनुस्वार देणं आवश्यक ठरतं. उदाहरणार्थ, राज्यपालांचे, मुख्यमंत्र्यांचा किंवा शिक्षकांना या शब्दांमधला अनुस्वार आदर व्यक्त करतो. आपण जेव्हा तुम्हाला म्हणतो तेव्हाही हाच नियम लागू होतो. चला, आता आपण या नियमांमधल्या एका खास भागाकडे आलो आहोत, आणि तो म्हणजे संस्कृत शब्द. ह्या जुन्या भाषेतून आलेल्या शब्दांसाठी एक विशेष नियम आहे. अशा शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. तत्सम म्हणजे त्याच्यासारखे. जे शब्द संस्कृतमधून जसेच्या तसे कोणताही बदल न होता मराठीत आले आहेत ते शब्द. नियम 1.2 असं सांगतो की अशा तत्सम शब्दांमध्ये अनुस्वाराऐवजी परस्वर्ण म्हणजेच योग्य ते अनुनासिक व्यंजन लिहिण्याची मुभा आहे. म्हणजे बघा, पंकज हा शब्द तुम्ही पंकज असाही लिहू शकता किंवा पंडित हा पंडित असाही. दोन्ही पद्धती बरोबर आहेत. आणि आता खरी गंमत बघा, कधीकधी ही परसवर्ण लिहिण्याची पद्धत अर्थ स्पष्ट करण्यासाठी खूप महत्वाची ठरते. नियम 1.4 हेच सांगतो. उदाहरणार्थ, वेदांत म्हणजे वेदांमध्ये. पण वेदांत म्हणजे एक अख्खं तत्वज्ञान. पाहिलंत, लेखनातल्या एका छोट्याशा बदलामुळे अर्थ किती पूर्णपणे बदलतो. पण इथे एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवायला हवी. नियम 1.3 हे स्पष्ट करतो की परस्वर्ण लिहिण्याची ही सूट फक्त आणि फक्त संस्कृत शब्दांपुरतीच मर्यादित आहे.
दंगा किंवा संप यांसारखे आपले अस्सल मराठी शब्द दंगा किंवा संप असे लिहिणे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या नियमाकडे. हा नियम अनेक सामान्य चुका टाळायला मदत करतो. हा नियम सांगतो की अनुस्वार केव्हा वापरायचा नाही. नियम 4 तर सगळ्यात सोपा आहे. तो काय म्हणतो? तो म्हणतो की आत्तापर्यंत आपण जे नियम पाहिले त्यांव्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणांसाठी उगाच अनुस्वार देऊ नका. बस इतकं सोपं आहे हे. या एका साध्या नियमामुळे अनेक चुका आपोआप टळतात. उदाहरणार्थ 5 असं नाही तर 5 असं लिहिणं योग्य आहे. नाव नाही तर नाव. आणि क्रियापदाच्या शेवटी करणे असं न लिहिता करणे असं लिहावं. अजून काही उदाहरणं बघूया का? का नाही तर का. घरीण किंवा काळीण असं लिहिण्याऐवजी फक्त घरी आणि काळी असं लिहावं. हे अगदी किरकोळ बदल वाटत असले तरी आपल्या लेखनामध्ये खूप मोठी सुधारणा घडून आणतात. तर उच्चार, व्याकरण आणि काही खास नियम या मुख्य तत्वांच्या मदतीनं अनुस्वाराचा गोंधळ आता नक्कीच दूर झाला असेल. मग आता सांगा, आपलं मराठी लेखन अधिक स्पष्ट आणि आत्मविश्वासाचं होईल, नाही का?